आज मच्छीमारीसाठी ही सर्व गँग चाललेली आहे। चला वांगो ह्याला कसं काय ह्याला जाऊया कोकणात स्थायिक राहून कोकण वाचवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो आहोत। आणि हे कोकण वाचवताना कोकणात होणारे सर्व कार्यक्रम सण आम्ही साजरे करतो आणि कोकणची परंपरा व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याची खूप मदत होते। माझं म्हणणं आहे, कोकण वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांना मदत करावीच लागेल। कोकणात करण्यासारखं खूप काही आहे, पण आपण ते करू शकत नाही असं वाटतं। आणि म्हणून सर्व मुले 10वी 12वी पास झाल्यानंतर मुंबई पुण्या शहराकडे रवाना होतात। तसं होऊ नये। कोकण हा एक स्वर्ग आहे आणि तो आपल्याला वाचवणं गरजेचं आहे। उद्या आमच्या गावातील एक कोकणातील परंपरा म्हणून राखण देवाचं जेवण म्हणजे जांगळे देवाचं जेवण आहे आणि त्याच्यासाठी मच्छीमारी करायची आहे। आणि मच्छीमारी करण्यासाठीच आज हे सर्व जय्यत तयारीने आलेले आहेत। सर्वजण त्याची तयारी करतायत आणि आज एक आगळी वेगळी मच्छीमारी आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा जांगळे देवाचं जेवण म्हणजे राखण देवाचं जेवण गावघराणे शिवणे खुर्द येथे होणार आहे। आणि त्या जेवणासाठी लागणारी मच्छी आम्ही गावकरी मिळून एकत्र मच्छीमारी करतो आणि ती मच्छीमारी करण्यासाठी पूर्वतयारी गाव जेवण उद्या आहे, परंतु आजपासून मच्छी मारण्याची तयारी करायची आहे आणि उद्यासाठी मच्छी मारायची आहे। एक आगळी वेगळी मच्छीमारी आहे आणि ती आपल्याला आम्ही दाखवणार आहोत। हे बा सर्वजण हजर झालेले आहेत, होड्या पाण्यात ढकललेल्या आहेत आणि आता जाळी घेऊन ज्या जागेवर मच्छी मारायची आहे त्या जागेवर आम्ही चाललो आहोत। जाण्यापूर्वी चहाची व्यवस्था चाललेली आहे। ज्या ठिकाणी मच्छीमारी करायची आहे त्या ठिकाणी जाळी घेऊन होडीतून चाललेले आहेत। ज्या ठिकाणी मच्छी मारायची आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत, त्या ठिकाणी होड्या लागल्या आहेत। तुम्हाला दाखवायचं झालं, आत्ता आम्ही या पाण्यामध्ये उभा आहे, नदीच्या पात्रामध्ये उभा आहे। पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आहे, हा जो रेताड भाग दिसतोय, नदीचा काठ दिसतोय, हा काठ अडवायचा आहे। पाणी सुक असताना म्हणजे पाणी नसताना जाळं लावून ते माती खाली ठेवायचं आहे आणि ज्यावेळी ते पूर्णपणे पाणी भरेल त्यावेळी ते जाळं गुपचूप वर करायचं आहे। म्हणजे आतमध्ये अडकलेले मासे, त्या पाण्यामध्ये असलेले मासे जाळ्यामध्ये एक ठिकाण राहतील, त्यांना बाहेर जाता येणार नाही आणि तशा प्रकारे ती मच्छीमारी आम्ही करणार आहोत। आता हे एकच नाही तर पलीकडे आपल्याला जे दगड दिसत आहेत नदीच्या काठाला, त्या पलीकडचा भागसुद्धा अडवायचा आहे, बराच मोठा भाग अडवायचा आहे। आणि तिथे सुद्धा त्याचप्रमाणे उद्या पाणी परत सुकल्यानंतर मच्छीमारी करायची आहे। याच्यानंतर जाळं कसं लावायचं, मातीखाली कसं ठेवायचं आणि पाणी भरल्यानंतर ते कसं उंच करायचं, हा सर्व भाग दाखवणार आहे। मच्छीमारी करेपर्यंतचा भाग मी आपल्याला दाखवणार आहे, जरूर पहा। जाळं अंथरलं जातंय। आणि समोर जी लोक दिसत आहेत तिथपर्यंत लांब हे जाळं अंतरायचे।
काटाला बसवण्याचं काम चालू आहे. कमीत कमी 300 फूट लांबीचं जाळं आज बसवलं जातंय. दोन्ही बाजूला पलीकडची लोक सुद्धा आपल्याला दिसत असतील आणि अलीकडची लोक सुद्धा. दोन्ही बाजूला हे जाळं बसवायचं आहे. खाली लपवण्यात येते आणि संपूर्ण जिथपर्यंत जाळं आहे तिथपर्यंत त्याला जाळं वर उचलताना सपोर्ट म्हणून हे बांबू मारलेले आहेत, म्हणजे खूट म्हणतात त्याला. आणि या खुटावर एक टोक चढवलं जाईल आणि एक टोक जाळ्याचं हे मातीखाली राहील आणि ते पाणी भरलेलं असताना मासे अडवले जातील. आणि पुन्हा ज्यावेळी पाण्याची लेवल एवढी होईल, म्हणजे पाणी कमी होईल, त्यावेळी ते मासे या रेतीवर पडणार आहेत. समोर पण तोच प्रकार आहे. त्याच प्रकारे मच्छीमारी होणार आहे. नदीच्या दोन्ही काठाला मच्छीमारी करणार आहोत. ही मच्छी उद्या पकडता येईल. रात्र झाली आहे, अंधार पडलाय आणि जाळं उचलायचंय आणि टाइमपास म्हणून आज इथे जेवण केलेलं आहे. रात्रीच्या अंधारात सगळं चाललेलं आहे आणि याच्यासाठी चिकन बनते. ही पाहताय सर्व मंडळी या अंधारात बसलेले लाईटच्या उजेडात दिसत आहेत आणि काही लोक जाळं उचलायला गेलेत. तिथे आपण लाईट दाखवू शकत नाही कारण मच्छी बुजेल याच्यासाठी आणि म्हणून जाळं उचलतानाचा व्हिडिओ करता येणार नाही. सकाळचे 6 वाजलेत आणि काल जिथे जाळं लावलं त्या जाळ्याच्या ठिकाणी आम्ही होडीने जात आहोत. कदाचित पाण्यातील पाणमांजरं त्या जाळ्याला त्रास देतात. मच्छी आत असल्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न करतात. रात्रभर त्याची आम्ही राखण केली आहे आणि आता पुन्हा पाहायचंय. माझ्यासोबत हे नावाडी म्हणजे जाळं लावणारेच आमचे गावकरी आहेत. जाळं जिथे लावलंय तिथे आम्ही होडीने आलो आहोत. हा दिसतो हा पूर्ण भाग जाळं लावलेला आहे आणि काल दुपारी ज्यावेळी जाळं लावलं त्यावेळी इथे पाणी नव्हतं. असाच प्रकार आज दुपारी होणार आहे आणि आतमध्ये असलेली मच्छी ही पूर्णपणे वाळूवर पडणार आहे. आता नदीच्या पलीकडे दुसरं जाळं लावलंय, त्या बाजूला जाऊन पाहायचंय. सकाळचा थंडीतला हा होडीचा प्रवास, गार वारा, खरंच कोकणातली ही मजा तुम्हाला कुठेही अनुभवता येणार नाही. हे इथं दुसरं जाळं लावलेलं आहे आणि आज दुपारी पाणी सुकल्यानंतर इथे आम्ही मच्छीमारी करणार आहोत.
मनमोहक असे पाण्यातील लाटांचे तरंग, थोड्याच वेळात सूर्याचं दर्शन होणार आहे. सूर्य डोंगराआडून वर येण्याची वेळ झालेली आहे. पाणबदकांचा थवा. दिसता काय? मासो गेलो सगळं यार. कुडकुड गेलं खाली. जाऊ दे रे लाला. नेमलेला पण जाऊत्या. आणि सूर्य डोंगराआडून डोकावतोय. हे जाळं लावणारे विचार करतायत की आज दुपारपर्यंत ते थांबायचंय आणि जाळ्यातील मासे पकडायचे. पाहूया पुढे मासे पकडतानाचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे. मोठ्या उचल काहीतरी. याला खेंगाट बोलतात. खेंगाट खेंगाट करतात. खेंगाट सरळ बोल, नाही तर मी कट करून टाकेन. डिलीट करा. नाही तशी मिळणार लोक सोबत इकडे एक. आग लागली. घर परत व्हिडिओ करते. माका धरतो. हे माका धरतो. परत येणार माझ्याकडे. तेव्हा येऊ ना. थांब थांब मागे कर. आता मी धरतो. थांब. दिसलो दिसलो. जरा बारका गेली गुंजाईश आहे ना. दुसरा जाऊ दे. आपण 3 बघितलं होतं ना. 3 एवढे मासे काळी भेटलो. अशा प्रकारे सर्वजण एकत्र येऊन मासे पकडतायत. आता जाळं काढायचं. ये खर्ची बोलता इसको.
संतोष ते इथे सगळी काळीची पोरातच ना जास्त. आणि आता जाळं एकत्र करण्यात येते, मासे पकडून झालेले आणि आता सगळी पागाची म्हणजे जाळ्याची व्यवस्था करून हे बघा सर्व कामाला लागलेत. हे काही लोक आरामात बसलेत, कंटाळले ते आणि आता काय लोक पुढच्या जेवणाची तयारी चालू आहे तिकडे. आज जेवण होणार आहे आणि ते सुद्धा गाविक जेवण आहे. सगळा गाव एकत्र येऊन जेवणार आहे आणि त्याच्यानंतर हा सर्व कार्यक्रम आटोपेल. धन्यवाद. अरे अर्धी लोक तिकडे आहे. जांगळे देवाचं जेवण कालपासून जी जय्यत तयारी केली होती ते जेवण आज म्हणजे आज 13 तारीखला रात्री 8 वाजता सुरुवात झालेली आहे. संपूर्ण गावची लोक एकत्रित जेवायला बसलेली आहेत. वाढप चालू आहे. आचारी आणि वाढपी यांची घाई चाललेली आहे.